नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी। आज आपण या ठिकाणी चिपळूण तालुक्यामध्ये ढोकरवली गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी धाकटू रत्नू गावकर हे जे लाभार्थी आहेत, यांना आपण जलकुंड या योजनेचा लाभ दिलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण कोकणाचा विचार करता या ठिकाणी जो कातळाचा भाग आहे त्याचा विचार करता मोठे मोठे शेततळे या ठिकाणी होत नाहीत। त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी असलेली शेतकऱ्यांची जी जमीन धारणा आहे ती सुद्धा खूप छोटी आहे। त्यामुळे छोट्या छोट्या जमीन धारणेवर जे आपण फळबाग लागवड असेल अथवा इतर कोणत्याही पिकाचा आपण लागवड करत असेल तर त्यासाठी जे संरक्षित पाण्याची सोय होणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं कोकण विभागासाठी एक विशेष बाब म्हणून जलकुंडाची आपण या ठिकाणी मंजुरी घेतलेली आहे। त्या जलकुंडाच्या माध्यमातून आपल्याला जे शेतकऱ्यांना लाभ द्यायचे आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय डॉक्टर उदय सामंत साहेब यांच्या पुढाकाराने आपला जिल्हा नियोजन निधीमधून 98 लक्ष रुपये एवढा निधी साहेबांनी उपलब्ध करून दिला। त्या माध्यमातून 586 जलकुंड आपण पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवण्याचे प्रस्तावित मागच्या वर्षामध्ये केले होते। आतापर्यंत ही जलकुंड आपल्या तालुक्यामध्ये तयार झालेली आहेत, त्याची आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत। यामध्ये 5 बाय 5 बाय 2 मीटर असं याचं आकारमान आहे आणि यामध्ये जे 52,000 लिटर पाणी यामध्ये साठवलं जातं त्याचा आपण या ठिकाणी आपल्या डोळ्याने उदाहरण पाहू शकतो। आता पूर्ण पावसाच्या पाण्यावरती हे जलकुंड पूर्णतः भरलेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे ऑक्टोबरपासून जो पाऊसमान कमी होतो त्यानंतर ज्या पाण्याच्या आपल्याला अडचणी भेडसावतात तर त्या अडचणी या जलकुंडाच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो। यामध्ये ऑक्टोबर ते मे महिन्यादरम्यान ज्या पाण्याची आवश्यकता आहे ती झाडांना पाणी देण्यासाठी असेल अथवा जेव्हा हंगाम आपला सुरू होतो त्यावेळेस आंबा काजू या पिकांसाठी फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असेल तर त्या फवारणीसाठी पाण्याच्या आवश्यकतेसाठी सुद्धा याचा लाभ नक्की होणार आहे। यामध्ये आपण प्रति हेक्टरी 4 जलकुंड शेतकऱ्यांना देऊ शकतो। आता आपण 25 गुंठ्याला 1 जलकुंड देत आहोत आणि त्यामध्ये जेवढी झाडं बसतात त्या झाडांसाठी फवारणीसाठी पाणी आणि त्या झाडांच्या संरक्षित पाण्याची सोय या जलकुंडाच्या माध्यमातून होत आहे। या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण या घटकाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि यामधून मिळणाऱ्या अनुदानातून आपली उन्नती आणि प्रगती साधावी। धन्यवाद।